नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणजे माननीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे राजकीय पक्ष चालवतात हे सर्वांना माहीत आहे. वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे नेते आहेत माननीय प्रकाश आंबेडकर साहेब व त्यांचेच बंधू म्हणजे आनंदराज आंबेडकर हे देखील एक राजकीय पक्ष चालवतात. त्यांच्या पक्षाचं नाव आहे रिपब्लिकन सेना. आणि बाबासाहेबांचे हे दोन नातू महाराष्ट्राला सुपरिचित झालेले आहेत त्यांच्या राजकीय पक्षाच्यामुळे आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये मांडलेले त्यांचे विचार आणि त्यांचे जे कार्यक्रम असतात किंवा त्यांची जे आंदोलनं असतात किंवा त्यांच्या ज्या भूमिका असतात तर पुऱ्या महाराष्ट्राला आनंदराज आंबेडकर आणि माननीय प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण ठाऊक आहे आणि तशा पद्धतीने त्यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून आता या पुढील काळामध्ये आंबेडकर घराण्याची तिसरी पिढी देखील राजकारणात उतरलेली आहे असं आपल्याला दिसतंय. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं की माननीय प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर हे देखील राजकारणात सक्रिय झाले आहेत. 2-2.5 वर्षापासून ते वंचित बहुजन आघाडी या पक्षाचं काम करतात आणि तरुणींची संख्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या पाठीमागे दिसते आणि तरुणींची या युवकांची त्यांना साथ मिळताना देखील आपल्याला पाहायला मिळत असते. आणि म्हणून एक युवा नेता म्हणून, एक स्टायलिश नेता म्हणून आणि एक विचारवंत युवा नेता म्हणून देखील सुजात आंबेडकर हे महाराष्ट्राला परिचित झालेले आहेत. आणि सुजात आंबेडकर हे एक वैचारिक भूमिका मांडणारे, अभ्यास करणारे आणि अनेक विषयावर सखोल अभ्यास करून आपलं मत मांडणारे असे सुजात आंबेडकर हे बाकी एक चांगल्या पद्धतीचं यापुढील काळामध्ये राजकारण करू शकतील आणि ते आपलं अस्तित्व निर्माण करतील अशी एक परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण ते पुऱ्या महाराष्ट्रामध्ये झंझावाती दौरा करून वंचित बहुजन आघाडीचं ते काम करत असतात. आणि त्याचप्रमाणे ते एक कलाकार देखील आहेत, ते पत्रकार देखील होते काही काळ. आणि विशेषतः ते सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने वापर करतात आणि त्याचप्रमाणे ते प्रबुद्ध भारत म्हणून ते चॅनल चालवतात. प्रबुद्ध मीडिया किंवा प्रबुद्ध चॅनल हे त्यांनी निर्माण केलेले आहे. त्यांचं एक ते प्रमुख सल्लागार आहेत आणि त्या प्रबुद्ध चॅनलच्या माध्यमातून देखील अनेक विषयाला चालना ते देत आहेत आणि अनेक विषयावर आपली मतमतांतरं त्या चॅनलच्या माध्यमातून अनेक मान्यवर मांडत असतात. आणि म्हणून असं बहुआयामी नेतृत्व आणि पुढील काळामध्ये युवकांना संघटित करणारं नेतृत्व म्हणून सुजात आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं. आणि दुसरे म्हणजे बाबासाहेबांचे दुसरे नातू म्हणजे आनंदराज आंबेडकर. या आनंदराज आंबेडकरांना देखील 2 चिरंजीव आहेत आणि त्या आनंदराज आंबेडकर साहेबांचे 2 चिरंजीव देखील राजकारणामध्ये सक्रिय होऊ पाहत आहेत. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ॲडव्होकेट आहेत. ॲडव्होकेट अमन आंबेडकर हे देखील त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन सेना या पक्षाचं ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांना देखील तरुणींचा सपोर्ट पाठिंबा मिळताना आपल्याला दिसत आहे. आणि त्यांचेच दुसरे भाऊ साहिल आंबेडकर हे देखील कधीतरी रिपब्लिकन सेनेच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला दिसत आहेत. म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा आहे की आंबेडकर घराण्याची तिसरी पिढी देखील राजकारणामध्ये उतरलेली आहे आणि पुढील काळामध्ये आंबेडकर घराण्याची ही तिसरी पिढी राजकारणामध्ये कसा आपला ठसा मोडते आणि या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये किंवा भारतीय राजकारणामध्ये त्यांचं कशा पद्धतीचं नाव होतं आणि कशा पद्धतीचं ते त्यांच्या पक्षाला पुढे घेऊन जातील आणि कशा पद्धतीने संसदीय प्रणालीमध्ये कशा पद्धतीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी कशा पद्धतीची ते रणनीती आखतील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जसं आंबेडकर घराण्याची दुसरी पिढी म्हणजे बाबासाहेबांचे नातू हे जसं राजकारणात सक्रिय झालेले आहेत आणि आपण जर संपूर्ण एक कारकीर्द पाहिली माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील किंवा माननीय आनंदराज आंबेडकर साहेब असतील, निश्चितपणे प्रकाश आंबेडकर साहेबांचा जो पूर्वीचा भारी बहुजन महासंघ असेल किंवा आता वंचित बहुजन महाआघाडी असेल या पक्षाला बऱ्यापैकी यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु
संपूर्ण राजकीय जीवनामध्ये एक फार मोठं यश, राजकीय यश बाकी या दोन्ही बंधूंना मिळालं नाही, हे केदारने बाकी म्हणूसे वाटते. कारण एक मोठं राजकीय यश त्यांना मिळालं नाही. परंतु बऱ्यापैकी इतर ज्या दलित संघटना आहेत, तिथं रिपब्लिकन पक्षाचे अनेक गटतट आहेत आणि आंबेडकर समाजामध्ये असणाऱ्या नेत्यांपैकी माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पाठीमागे मोठा जनसमूह आहे, मोठा जनता त्यांच्या पाठीमागे आहे. आणि सर्व बहुजातीय पक्ष त्यांनी बनवला आहे. ओबीसी घटक असतील, भटक्यामुक्त जाती जमाती असतील आणि खालचा छोटा घटक आहे, त्यांना न्याय देण्यासाठी माननीय प्रकाश आंबेडकर हे सातत्याने प्रयत्न करत असतात. आणि म्हणून छोट्याच्या छोट्या घटकांच्या, छोट्याच्या छोट्या जातीच्या पुढाऱ्यांना, त्यांच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना राजकारणामध्ये आणायचं, मोठ्या प्रवाहामध्ये आणायचं, ही जी भूमिका माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतली आहे, त्या भूमिकेला बाकी मोठा प्रतिसाद मिळत आहे. आणि ते नेतृत्व युवा नेतृत्व म्हणून सुजात आंबेडकर हे करत असतात. आणि त्याचबरोबर आनंदराज आंबेडकर यांचे दोन्ही चिरंजीव अमन आंबेडकर आणि साहिल आंबेडकर हे देखील रिपब्लिकन सेनेच्या व्यासपीठावर आपल्याला दिसत आहेत. आणि पुढील काळामध्ये आता सुजात आंबेडकर यांचं एक महाराष्ट्रामध्ये नाव झालं आहे, परंतु काही प्रमाणात साहिल आंबेडकर असतील किंवा अमन आंबेडकर असतील, यांचं बाकी महाराष्ट्रामध्ये आता नुकतेच त्यांचे दौरे सुरू झालेले आहेत आणि अजून काही त्यांचं एवढं फार मोठं नाव झालं नाही सुजाता आंबेडकर साहेबांच्या एवढं. आणि म्हणून फक्त या ठिकाणी आपल्याला मी सांगू इच्छितो की आंबेडकर घराण्याची तिसरी पिढी राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि हे आंबेडकर घराण्याचं प्रचंड त्यांच्या पाठीमागे नाव आहे. परंतु या नावाबरोबरच ते स्वतः देखील एक अभ्यासू नेते आहेत, एक विचारवंत नेते आहेत आणि त्यांचा प्रचंड अभ्यास आहे, त्यांचं वाचन आहे. आणि याबरोबरीने ते जे प्रश्न मांडतात, ते जे प्रश्न उपस्थित करतात आणि त्यांची जी भाषणं होतात, ती बाकी एक सखोल विचार करणारी आणि चांगल्या प्रकारची भाषणं ते मांडत असतात. आणि पुढील काळामध्ये हे बाबासाहेबांचे पंतू हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठसा उमटवतील अशी बाकी शक्यता निर्माण झालेली आहे. तेव्हा मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो. तरी तुम्ही कृपया माझ्या व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. ही विनंती. धन्यवाद.